शेतकऱ्याचा घाम मातीशी झगडणारी मेहनत, पण बाजारात मिळतोय फक्त ₹1 किलो भाव. होय, येवला तालुक्यातून एक संतापजनक आणि मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या कोळगाव येथील शेतकरी माधव गाडे यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. वांग्याला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने त्यांनी चक्क आपल्या 1 एकरातील उभ्या वांग्याच्या पिकावर नांगर फिरवलं आणि ते पीक तोडून फेकून दिलं. सध्या बाजारात वांग्याला केवळ 1 ते ₹1.5 प्रति किलो भाव असा मिळत आहे. दरात उत्पादन खर्च तर दूर, पण मजुरीही निघत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. सततच्या तोट्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत आणि हा प्रकारमध्ये शेतीसमोरील गंभीर संकटाचं जिवंत उदाहरण ठरत आहे. माझे नाव माधव श्रावण गाडे असून मी कोळगावचा रहिवासी आहे. माझ्या क्षेत्रात 1 एकर वांग्याचं पीक घेतलं असून पाणी भरपूर आहे, विहिरीला पाणी आहे, पाऊस झालेला आहे भरपूर, पण त्याला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे आम्ही या पिकाचे कापून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. 1 ते ₹1.5 भाव मिळतोय, तिथं मजुरी सुद्धा फिटत नाही आमची.